तुझ्या हातात तुझी शस्त्र देव, तू लढू शकतेस आणि नराधमांना म्हणजे त्या कुठल्या चौपट नराधमांना की ते राक्षस दाखवतात त्यांना तू पायाखाली पण घेऊ शकते. आणि म्हणून कॉम्रेड शरद पाटील आपल्याला सांगतात म्हणजे रामायण असेल महाभारत असेल या वादामध्ये भाला नाही पडायचं. पण आम्ही जेव्हा रामायण वाचतो तेव्हा आम्ही काय वाचतो, फक्त रामायण वाचणार का आम्ही, तर जेव्हा रामायण वाचायला सुरुवात करतो आणि राम जेव्हा वनवासाला निघालेला असतो आणि जेव्हा आमची सीता भूमीमध्ये जाते, भूमी दुवावते, तिथपर्यंत जर सगळा प्रवास आम्ही बघितला तर डॉक्टर शरद कॉम्रेड असं म्हणतात की हे वाचताना सावल्या बघायला शिका. सावल्या त्या समाज व्यवस्थेमधल्या काय आहे सावल्या, तर मग शूर्पणखा येते, तिचं नाक कापलं जातं, ती काहीतरी लक्ष्मणाला आय लव्ह यू वगैरे बोलते, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण तिचं नाक कापलं जातं. नाक कापलं जातं म्हणजे तिचं राज्य होतं ते राज्य घेतलं जातं स्त्री सत्ताक पद्धतीने. हे रामायण सांगायला मी बसले नाही, कारण की मला माहित आहे की रामायण जसं 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 जनमानसामध्ये रुजत गेलं तशी 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 बाईवर बंधनं यायला लागली. म्हणजे रामाच्या सीतेनं उमरा ओलांडला आणि तिला रावणानं पळवून नेलं. तेव्हा बाईनं कसं तिचं घर भलं, घरातली चूल भली, चुलीतली लाकडं भली, चुलीतल्या लाकडाने जसं चुलीत जळायचं ना तसं बाईनं नवऱ्याचं, पोराबाळाचं, सासू सासऱ्याचं, गुराढोराचं करत घरात करायचं. बाईनं उमरा ओलांडला नाही, वळडायचा नाही, बाईनं उमरा ओलांडला तर तुझी गत रामाच्या सीतेसारखी होईल. आणि म्हणून रामायण जसं 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 जनसामान्याच्या रुजत गेलं तशी 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 बाईवर बंधनं गेली, बंधनं आली. आणि म्हणून शूर्पणखा असेल, मग तो वाली असेल, तो सुग्रीव असेल, मग त्याच्या बायकोशी लग्न असेल, ह्या कोण होत्या सगळ्या बायका तारा, ह्या कोण होत्या तर त्या स्वतः राण्या होत्या. अगदी शेवटी रावणाला मारल्यानंतर पण मंदोदरीचं राज्य जातं आणि त्याच्यानंतर शेवटी जेव्हा सीता पृथ्वी दुबकते आणि ती आज जाते, तिथं रामायण संपत असेल, पण ती सीता जेव्हा आज जाते तेव्हा स्त्रियेची सत्ता पूर्णतः त्या भारताच्या जिथं जिथे व्यवस्था आहे तिथं तिथं ती संपुष्टात आलेली आहे. आणि म्हणून डॉक्टर शरद पाटील असं म्हणतात, कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात की सावल्या बघा रे तुम्ही, तर ह्या सावल्या स्त्री सत्तेचं अस्तित्व संपवणारे ह्या सावल्या. बाईला गुलाम करण्याचा इतिहास हा खूप मोठा आहे. हा इतिहास पाठीमागे आम्ही जसं जसं जातो तशी बाईवर बंधनं टाकली गेलेली आहे. आणि म्हणून स्त्री मुक्तीची चळवळ भारतापुरतं बोलायचं झालं तर ती विकसित झाली वेगवेगळ्या राजकीय पटलाद्वारे झाली किंवा स्त्रियांच्या शोषणाच्या विरोधात या देशामध्ये ज्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्या चळवळीच्या माध्यमातून पण झाली. त्या स्त्रीमुक्तीच्या चळवळीने जी मांडणी केली ती अशी मांडणी की स्त्रियांचं शोषण का बरं होत असेल, कारण त्या दुय्यम आहे ते लिंग भावावरनं शोषण होतं, पुरुष स्त्री लिंग भावावरनं होतं. तिथली समाज व्यवस्था जी जात व्यवस्था आहे त्याच्यामुळे शोषण होतं, तिथली भांडवलशाही त्याच्यामुळे शोषण होतं आणि सगळ्यात महत्वाचं ती धर्म व्यवस्था जी आमच्या स्त्रियांचं शोषण करते. म्हणजे पुरुष सत्ताक भांडवलशाहीमुळं स्त्रियांचं शोषण होतच, पण त्याच्याबरोबर येणारं श्रम असेल, त्याच्याबरोबर उत्पादन आणि पुनरुत्पादन ह्या सगळी संस्थात्मक प्रारूप बाईचं शोषण करत राहतात. स्त्रीमुक्ती चळवळीनं काय सांगितलं की बाई आम्ही ज्या घरकाम करतो बायका त्याचं मूल्य कुठे आहे, म्हणजे एक लेकरू जे घरात असतं ना त्याला आम्ही वाढवतो तेव्हा दिवसाचे 12 ते 13 तास त्याच्यात जातात. एक मूल वाढवण्यासाठी बाईची 5 वर्ष गेलेली असतात. 5 वर्ष त्याचं मूल्य बघत नाही. शेतामध्ये आमची जेव्हा मजूर स्त्री शेतीसाठी मदत करते, शेतात काम करते, त्याचा कुणीच काही पगार दिला जात नाही, पण हे सारं बाईचं काम, हे सारं
इथल्या समाज व्यवस्थेला, इथल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारं काम आहे की जे कधीच मोजलं जात नाहीये. हे काम मोजलं जात नाहीये. आणि म्हणून ही स्त्री मुक्तीची चळवळीच्या पुढचं हे आव्हान आहे की बाईनं केले ज्या दिवशी बाई घरात केलेल्या कामाचा पगार मागेल, मूल्य मागेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने समाज खडबडून जागा होईल. जन्माला आल्यापासून पुरुषाने अशी व्यवस्था केली, जन्माला आल्यापासून मरापर्यंत आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत बाई त्याच्या ड्युटीला कशी राहील. मग कुठं कुठं काय केलं की तिला त्यागाच्या घोड्यावर बसवलं. स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या पुढचं हे आव्हान आहे की तर काही मुठभर नाही आहे त्यांना मला सांगायचंय की थोडस त्यागाच्या घोड्यावरून आता खाली उतरा. तुम्ही त्यागाच्या घोड्यावर बसलेला नाही, इथल्या व्यवस्थेनं तुम्हाला बसवलं. इथली धर्म व्यवस्था, इथली पुरुषसत्ताक व्यवस्था सांगते की बाई तू त्यागाच्या घोड्यावर बस. कशामुळे तर त्यांचे धर्म, त्यांची जात, त्यांची परंपरा, त्यांच्या रूढी, त्यांच्या संस्कृती ह्यात बाईचं काहीच नसतं. ह्यात ना बाईचा धर्म असतो, ना बाईची जात असते, ना बाईची संस्कृती असते, ना बाईची रूढी असते, ना बाईची परंपरा असते. ह्या जात, धर्म, रूढी, परंपरांची दुकानं ज्यांना चालवायचे त्यांनी काय केलं तर बाईला प्याद म्हणून वापरलं, तिला तशी घडवत दिली. आणि मग आम्ही बाया त्यांच्या संस्कृतीच्या वाहक व्हायला लागलो. आम्ही त्यांच्या संस्कृतीचे वाहक झालो. मला या निमित्ताने हे सांगायचंय की दोन घटना घडल्या या देशामध्ये. पहिली घटना ही घडली की मंडळ आयोग लागू झाला. मंडळ आयोग लागू झाल्यामुळं इतर मागासवर्गीयच्या जातींना थोडंसं भान आलं आणि त्याच दशकामध्ये जागतिकीकरण आलं. बघा काय झालं, या देशातलं काय झालं. आणि स्त्रियांवर अन्याय अत्याचार कुठे कसे आणखी वाढायला लागले. हा देश कधी सौज्वळ नव्हता. इथली धर्म व्यवस्था, इथली समाज व्यवस्था बाईसाठी कधी सौज्वळ नाहीये. कारण कायमच बंधन आले की ती पुढची व्यवस्था बाईला पुढे जाऊन देणार नाहीये. तिची त्या पुरुषांची मानसिकता ती राहिली. आणि म्हणून जेव्हा 90च्या दशकामध्ये जागतिकीकरण आलं आणि मग रोजगार धंदे, जी माणसं व्यवसाय करत होती त्या नवीन आर्थिक धोरणाचं, नवीन तयार झालेली बाजारपेठ, नवीन आर्थिक धोरण त्या जागतिकीकरणामुळे आलेलं, याला ते आव्हानं त्यांना पेलता आली नाहीये. त्यांना रोजगार गेले, त्यांचे उद्योग धंदे गेले. या पार्श्वभूमीवर मग बाईवर होणाऱ्या हिंसा वाढल्या, घरातल्या हिंसा वाढल्या, कामाच्या हिंसा वाढल्या. आणि बाईला रोजगारातून कसं बाजूला काढता येईल, बाईला तिचा सार्वजनिक जीवनातला वावर कसा कमी करता येईल, अशा तऱ्हेनं तिच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढायला लागलं. म्हणजे आर्थिक विषमता, सामाजिक विषमता याच्यामुळे दिवसेंदिवस बाईवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा आलेख वाढायला लागला. आज इथं बसलेला आपण सगळे विद्रोही साहित्य संमेलन, सांस्कृतिक संमेलन तुम्ही सगळे बसलेला. स्वातंत्र्यावर बोलायला कुणालाच वेळ नाहीये. बाईच्या आर्थिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या मानसिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या सामाजिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या बौद्धिक स्वातंत्र्याचं काय आणि तिच्या लैंगिक स्वातंत्र्याचं काय. आम्ही घाबरतो बाईच्या स्वातंत्र्यावर बोलायला. आणि म्हणून आम्ही एकच करत राहिला हा समाज की तिच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढायला लागला. पुढची घटना, अरे बाईवर अत्याचार बलात्कार तर झालेच, पण आता छोटी छोटी लेकरं, 3 वर्षाच्या मुलीवर होतो बलात्कार, 3 वर्षाच्या, नंतर पर्वतीमध्ये, नंतर तिकडे अकोल्याला, अगदी विदर्भामध्ये बाई अर्धी भाकरी पाहिजे, तिला भूक लागली आहे म्हणून एका पुलाच्या खाली ती बाई बसली आहे आणि अर्धी भाकरीसाठी तिच्यावर 1-2 वेळा नव्हे तर 7-8 वेळा बलात्कार केला गेला आणि तिचं गर्भाशय फाटलं. म्हणजे बाईवर होणाऱ्या अत्याचारांना आता सीमा मी ठेवलेली नाहीये. स्त्रीमुक्तीच्या पुढच्या काय आव्हान आहे, म्हणजे लेकरू आता सुटत नाहीये. लेकरू कोण घाबरवतं आम्हाला बरं समाजामध्ये, कसली भीती आम्हाला, भूतांची, खेटांची, ते मानत तर नाही. आम्ही कुठले राक्षस येऊन बसले काय, म्हणजे 7च्या आत आम्ही घरात यायचं असतं. एक जण कॉलेज करायला शिकवत होते, हॉस्टेलला राहत होते. 7 वाजता गेट बंद व्हायचं, 7 वाजून 5 मिनिटांनी गेट बंद झालं. 7
आलो, गेट बंद झालं होतं, रेक्टरच्या पुढे आम्हाला उभं केलं, रेक्टर ओरडायला सुरुवात केली. 7 वाजता गेट बंद होता, तुम्ही काय करत होता? सरांना मी म्हणाले, जगताप सर होते रेक्टर. म्हणलं सर भीती कुणाची आहे बाहेर? कोण खाता आम्हाला? कोण मरतं आम्हाला? कशाची भीती वाटते आम्हाला? भूत आहेत का बाहेर? का राक्षस आहे? पुरुष आहे बाहेर, जे तुमच्यावर बलात्कार करू शकतात, जे तुमची छेड काढू शकतात, जे तुमच्याला इंगित शोषण करू शकतात, जे तुम्हाला अपमानित करू शकतात. मी त्याला म्हणाले सर मग 7च्या कुणाला बोलवायला पाहिजे, आम्हाला का त्यांना? 7च्या त्यांनी आतायला पाहिजे ना. आम्हाला सांगता तुम्ही की नटून खटून जाऊ नका, केस वगैरे सोडू नका, तुमच्यावर बलात्कार होत आहे. अरे ती दसरापूरची 3 वर्षाची पोरगी, तिच्यावर किती कुठं नटून खटून गेली होती. 60 वर्षाच्या म्हातारीनं तिथे कुठले केस सोडलेले असतात रिकामे. अरे तुमच्या पुरुषांच्या मानसिकता बदलणार आहे आणि मग पुढे बाईला गुलाम करा. बाईला तुम्ही गुलाम का करताय? तर तुमची ही दुकानं धर्माची, जातीची, तुमच्या रूढी परंपरेची चालायला पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की स्त्री ही जातीचं प्रवेशद्वार आहे. जात आहे ना, ती वेगळी वेगळी ठेवायची असेल तर बाईला बंधनात ठेवलं पाहिजे. कारण की माळ्याच्या पोरीनं माळ्याच्या पोराशीच लग्न केलं पाहिजे, मराठ्याच्या पोरीनं मराठ्याच्या पोराशीच लग्न केलं पाहिजे, हिंदूच्या पोरीने हिंदूच्या पोराशी, मुसलमानाच्या पोरीनं मुसलमानाच्या पोराशी. कारण की बाई सांगणार ना कुठलं मूल जन्माला घातलं तुम्ही. बाईवर जर बंधन नसेल तर बाईलाच माहित आहे ना कुठलं मूल जन्माला, कुणाचं मूल जन्माला घातलं. मुलींच्या जाती टिकवायच्या, त्यांचे धर्म टिकवायच्या, म्हणून बाईला बंधन आहे. आज एक मुलींच्यावर अत्याचार झाले ना, तुम्हाला माहिती आहे 53 मिनिटाला एका चिमुरडीवर बलात्कार होतोय आणि दिवसाला 27 छोट्या मुली वासनेच्या बळी पडतात ह्या महाराष्ट्रात. आता एप्रिल पर्यंत 3279 चिमुरड्यांवर अत्याचार झाले. मी मोठ्या बायकांचं आकडेवारी सांगत नाही तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये 1,40,000 महिला देतात आहेत. त्यातल्या सांगतात आपल्याला की 35-30 हजार. आता फक्त म्हणजे हे विधिमंडळातले आकडे सांगते तुम्हाला. विधिमंडळातली मंत्र्यांची भाषणं, गृहमंत्र्यांची भाषणं. आता उपवर्गीकरण चालू झालंय, SCचं उपवर्गीकरण. नंतर आता रोहिणी आयोग येईल, रोहिणी आयोगाला की मग OBCचं उपवर्गीकरण. तुम्हाला माहित आहे का? तुम्ही जागे आहात का? त्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी बलात्कारांचं पण उपवर्गीकरण केलेलं आहे. भाषण ऐकत असाल तुम्ही विधिमंडळातली. मला काही घेणं देणं नाहीये कोण कोण मुख्यमंत्री आणि कोण गृहमंत्री आहे. आम्ही प्रश्न विचारणार. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्ही लोकशाही मानतो, आम्ही संविधान मानतो आणि हे लोकशाही आहे, लोकांचं राज्य. सत्तेत बसलेला कुणी असेल, सत्तेत बसलेला कुणी गृहमंत्री असेल आणि कुणी मुख्यमंत्री असेल तर आम्ही त्याला प्रश्न विचारणार. हे उपवर्गीकरण करता तुम्ही? कशाचं उपवर्गीकरण केलं? बलात्कारांचं. भाषण आहे का तुम्ही विधिमंडळ संसदेत झालेलं मुंबईमध्ये जेव्हा अधिवेशन भरलं होतं तेव्हा ते असं म्हणतात की परिचितांचे बलात्कार आणि अपरिचितांचे बलात्कार. अरे भाऊ, बलात्कार हा बलात्कार असतो, तो परिचितांचा आणि अपरिचितांचा नसतो. कारण नवऱ्यानं जर बायकोच्या संमतीशिवाय जरी काही केलं असेल तरी तो सुद्धा बलात्कार असतो असं कायदा सांगतो आम्हाला. आणि हे गृहमंत्री काय करतायत? परिचितांचे आणि अपरिचितांचे बलात्कार. म्हणजे जी जवळची माणसं असतात. आता परिचित म्हणजे कोण? कोण पण माझा परिचित असू शकतो ना, माझा मित्र असू शकतो, माझा सहकारी असू शकतो, मी जिथं काम करते तिथला कुणी असू शकतो, माझा नातेवाईक असू शकतो. त्यांनी केलेले बलात्कार आम्ही काहीच करू शकत नाही. जो कोणी अपरिचित करत असतील तर त्याला आम्ही जबाबदार. आणि म्हणून उपवर्गीकरण फक्त जातीत येत नाही, येत आलेलं नाहीये. ह्या मनुवादी व्यवस्थेनं बाईवर होणाऱ्या बलात्काराला पण आता उपवर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगू इच्छिते, वेळ संपलाय. हे जे उपवर्गीकरण असेल किंवा शिक्षण, त्या शिक्षणामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाला कसा आळा घातला नाही. शाळा बंद करायला लागलाय तुम्ही. ही स्त्रीमुक्तीची चळवळ आहे, ही
लेकीबाळी कशा शिकतील? आमच्या लेकीबाळींच्या शाळा जर बंद होणार असतील, सरकारी शाळेमध्ये कष्टकरी कामकरी गरिबांच्या लेकरी शिकतात, श्रीमंताच्या शिकत नाही. शाळांचं समायोजन होत आहे आणि ह्या समायोजनामध्ये शाळांच्या समायोजनामध्ये शाळा बंद केल्या जात आहेत. शाळा आता ते दत्तक देणार आहे. ह्या जेव्हा शाळा बंद होत आहेत तेव्हा पहिल्यांदा जर शिक्षण थांबेल तर ते मुलींचं थांबेल. शेवटचा एक मुद्दा फक्त मला राजकीय महिलांच्यासाठी आम्हाला काय करावं, राजकारणात महिला कशा येतील. 74 आणि 75 घटना दुरुस्ती झाली आणि बाई स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आली. मग ती ग्रामपंचायतीमध्ये सदस्य झाली, सरपंच झाली, ती बाई नगरपालिकेमध्ये आली, जिल्हा परिषदेमध्ये आल्या. पण तुम्हाला माहितीये का त्या बायका पुढे गेल्या कुठं? त्या बायका गेल्या कुठं? त्यांचं नेतृत्व कुठं आहे? त्या फक्त एक 2-2 ठेवून तिथं राहिल्या आणि पुन्हा त्या लापता लेडीज झाल्या. त्या लापता लेडीज झाल्या. पुन्हा त्या कुठं आम्हाला दिसत नाही. आता ते नारी शक्ती बंधन वगैरे काहीतरी आलं आणि मग आम्हाला आरक्षण द्याणारे बाबा आरक्षण 300 काहीतरी 300 किती आहे 543 संख्येनं तिला खासदारांची, त्यात आम्हाला निम्म आरक्षण द्या. पण ते आरक्षण आम्हाला देत नाही. ही पुरुषी मानसिकता बदलावी लागेल. ताराबाई शिंदेच्या जर भाषेत उत्तर द्यायचं झालं, आमच्या ताराबाई शिंदे बुलढाण्याच्या स्त्री पुरुष तुलना नावाच्या पुस्तकात असं पुरुषांना उद्देशून म्हणतात, कार बाबांनो आम्हा बायांना जर संधी मिळाली, आम्हा बायांना जर संधी मिळाली तर आमच्या पराक्रमामुळं तुम्हाला चुलीच्या शेजारी सुद्धा बसायला जागा मिळणार नाही. याची भीती वाटते का तुम्हाला? मला वाटतं त्या पुरुषी मानसिकता ठेवणाऱ्या सगळ्यांना त्याची भीती वाटत असेल आणि म्हणूनच स्त्रियांच्या संधी तर नाकारल्या जात आहेत. या निमित्तानं मला एवढंच सांगायचं की पुरुषांचा काय सहभाग असेल, हा शेवटच्या 2 मिनिटात मी बोलतोय की पुरुषांचा काय सहभाग असेल. जो सहभाग छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, स्त्रीला सन्मान देणारा तो सहभाग पुरुषांचा हवा. कारण महाराष्ट्राच्या नव्हे, देशाच्या नव्हे तर जगाच्या मातीत पहिल्यांदा स्त्रियांना सन्मान देणारा कुठला राजा होता तर तो छत्रपती शिवाजी महाराज होते. तोच विचार घेऊन महात्मा फुले असं म्हणतात, बाईचा सन्मान का करायचा? कारण फक्त बाई आणि बाईच 9 महिने पोटात मुलाला वाढवून जन्माला घालते. मानव टिकवायची जबाबदारी फक्त आणि फक्त निसर्गाने बाईवर टाकली. जर आम्ही बायांनी ठरवलं मूल जन्माला घालणार नाही तर मानववंश वाढेल का? आणि म्हणून जर ही जबाबदारी मानववंश टिकवायची जबाबदारी जर निसर्गाने बाईवर टाकली असेल तर बाईचा सन्मान करा. हे पुरुषांनी शिकायला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधानामध्ये बाईला सन्मान देतात, बाईच्या कर्तृत्व नेतृत्वाला जागा देतात, ते बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या उन्नतीसाठी असणारं हिंदू कोड बिल नाकारलं म्हणून मंत्री पदावर लागणार. आता कुठला मला असा मंत्री दिसत नाही की स्त्रियांच्या उन्नतीसाठी नव्हे तर स्त्रियांवर अत्याचार झाला म्हणून मंत्रीपद सोडणारा. शेवटी मी एवढंच सांगते, तुम्ही सगळे चळवळीतले पुरुष आहात. बाईला तर गंडवलेलंच आहे, बाईला तर इथल्या व्यवस्थेनं गंडवलेलंच आहे. पण पुरुष पण घडलाय, पुरुषांनी पण दुरुस्त व्हायला पाहिजे आता. आणि म्हणून पुरुष सुधार केंद्र काढता येतात का बघा, पुरुषांसाठी काही समुपदेशन करता येते का बघा. बाईच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे पुरुष, बाईला सामावून घेणारे, बाईला गृहीत धरणारे नकोत आम्हाला पुरुष. त्यांना तिच्या नेतृत्वानं, तिच्या कर्तृत्वानं पुरुषांच्या बरोबरीनं जाऊ शकते. मला एवढंच सांगायचं. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगते की हा पुरुष जो सहभाग नोंदवणार आहे त्यानं स्वतः दुरुस्त व्हायला पाहिजे. फक्त एकच शपथ घेऊया, आई बहिणीमधनं जे शिव्या दिल्या जातात ना, ते कुठले मंत्री शिवाजी कोण होता, आमच्या कॉम्रेड गोविंद पानसरेंचं पुस्तक शिवाजी म्हणे आम्हाला कळतो, त्यांना आला म्हणून शिवाजी होत नाही. आपला कुठल्या जातीचे वारसदार नसतात कोणी. शिवाजीचं समजायचं असेल तर विचारांचा वारसदार व्हायला पाहिजे, विचारांचा वारसदार. म्हणून आमच्या जाती चालवायला म्हणून आम्हाला शिवाजी माहिती अजिबात नाही. आणि म्हणून आई बहिणीवरनं शिवाय देऊ नका. ते मंत्री शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत आणि ते आमच्या पोराच्या प्रकाशकाला म्हणतात शिवाजी महाराज तुझ्या आईचा काय नवरा होता. कुठं चाललंय हा महाराष्ट्र. आणि म्हणून ही तर शपथ घेऊया की आमच्या तोंडातून आई बहिणीवरनं नवे शिरीच कधी येणार नाही. तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही विद्रोही चळवळीचे शिवपुली शाहू आंबेडकरांचे पायपू स्त्रियांना सन्मान देऊ. आम्हाला तुमच्याकडून काहीच नको आहे. आम्हाला फक्त या समाजाकडून 2 गोष्टी पाहिजेत.
स्त्रियांना सन्मान द्या आणि स्त्रियांना संरक्षण द्या. मग बघा, अभी तो नाती है मुठ्ठीवर जमीन, अभी सारा आसमान बाकी आहे. एवढं बघून थांबता येत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ताई. आपल्या प्रखर वाणी या ठिकाणी पुरुष धर्मसत्ताक व्यवस्थेत दबलेला स्त्रीचा आवाज आपण या ठिकाणी व्यक्त केला. 15वे विदर्भी साहित्य संमेलन म्हणजे खरोखर आक्रोश वेदनांचा शेतकरी कामगार दलितांचा उपेक्षितांचा आणि श्रेणीचा हुंकार शोषितांचा विद्रोह वंचितांचा निर्धार समतेचा आणि बुद्धाच्या विश्वबंधुतेचा. यानंतर